आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली। रुग्णालय बांधकाम घोटाळा प्रकरणात हा छापा टाकल्याची माहिती आहे। दिल्लीत आपचं सरकार सत्तेत असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर आम आदमी पक्षातील एक बडा नेता ईडीच्या राडारवरती आलेला आहे। त्याचं नाव आहे सौरभ भारद्वाज। सौरभ भारद्वाज यांच्या घरासह इतर 13 ठिकाणी सकाळपासूनच ईडीची कारवाई सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मी सध्याची दृश्य दाखवतोय ती केजी मार्गावरील परिनिका नावाची एक इमारत आहे आणि त्या परिनिका ऑफिसमध्ये ही ईडीची कारवाई सकाळपासूनच सुरू असल्याची माहिती मिळत आहे। ज्यावेळी आम आदमी पक्षाचं सरकार होतं त्यावेळी हॉस्पिटल निर्माणाच्या अनुषंगाने काही निधीमध्ये गैरवापर झालेला आहे असा आरोप सौरभ भारद्वाज यांच्यावरती केलेला होता आणि त्यानंतरच त्यांच्यावरती एसीबीने सुरुवातीला कारवाई सुरू केलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणी ईडीची एंट्री झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता। बघावं लागणार आहे ईडीच्या या कारवाईतनं पुढे नेमकं काय समोर येतं। पण सकाळपासूनच सौरभ भारद्वाज यांच्या घरासह इतर 13 ठिकाणी ईडीचं पथक दाखल झालं असून त्यांच्याकडनं कारवाई केली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर या कारवाई संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलेलं आहे। भारद्वाज यांच्या घरी ईडीची धाड हा मोदी सरकारकडून सरकारी संस्थांचा दुरुपयोग असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। आपचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली आहे। त्या संदर्भातलं हे ट्विट मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या पाठी लागली आहे।